आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठीच्या पुस्तकातील पाऊस फुले या पाठाचे वर्गकार्य पाहणार आहोत. बघा, या वर्गकार्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. माझ्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. आज त्याच्या पुढचाच भाग म्हणजे वर्गकार्य पाहूया. बघा, या ठिकाणी सुरुवातीला सांगितलंय की पाठ अगोदर मनातल्या मनात वाच, नंतर मोठ्याने वाच. आपल्याला काय करायचंय, हा पाठ अगोदर मनातल्या मनात शांत व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि नंतर मोठ्याने आपल्या घरच्यांना काय करायचंय, तो वाचून दाखवायचा आहे. हे झालं तोंडी काम. आता त्यानंतर आपल्याला वहीमध्ये काय लिहायचंय. बघा, जोड्या जुळवून लिही. आपल्याला जोड्या जुळवायला दिलेल्या आहेत. हे आपण पुस्तकावर न जुळवता ते काय करायचे, वहीमध्ये व्यवस्थित सुंदर आखून घ्यायचे आणि ते वहीमध्ये सोडवायचं आहे. बघूया. ससुला. ससुला कसा आहे, वेडूला. बरोबर. मग याची आपण काय करणार आहोत, जोडी लावणार आहोत. ढग. ढग कसे आहेत, काळे. बरोबर. पाऊस. पाऊस कसा पडत होता, मुसळधार. चहा. चहा कशाचा बनवला रे, आल्याचा. व्हेरी गुड. आल्या टाकून चहा बनवला. त्यानंतर बघा, कोणते लिही. चमकली. कोण चमकतं, वीज. टपटप वाजला. काय वाजला बरं, टपटप, पाऊस. दचकला. कोण दचकला, ससोबा. कोबी घेऊन कोण आले, बाबा. पावसात नाचले. बघा, जेव्हा पाऊस पडला तेव्हा पावसामध्ये कोण कोण नाचलं, ससोबा, आई आणि बाबा. बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे, हे व्यवस्थित वहीमध्ये लिहायचे. चमकली, त्याच्या पुढे रेष ओढायची, वीज लिहायचं. नंतर खालच्या ओळीमध्ये टपटप वाजला लिहून काय करायचे, पुढे पाऊस. म्हणजे प्रत्येक एक एक शब्द. चमकली एका ओळीमध्ये, टपटप वाजला दुसऱ्या ओळीमध्ये, असं व्यवस्थित पद्धतशीर सोडवायचं आहे. त्यानंतर बघा, ससुल्याने आईला ढकलत अंगणात का नेलं असेल. बघा, तुम्ही व्यवस्थित धडा वाचायचे आणि या सुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचे, स्वतःच्या शब्दामध्ये लिहून काढायचं आहे. पुढे बघा, पहा, वाच आणि असे शब्द लिही. बघा, आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेली आहे, र ची गंमत. बघा, जेव्हा र ची गंमत काय आहे, जेव्हा अर्ध त आणि र हे एकत्र येतात तेव्हा काय अक्षर तयार होतं, त्र. मग हा त्र अक्षर असणारा एखादा शब्द, उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी मित्र दिलेला आहे, तर आपल्याला काय करायचे, दुसरे काही शब्द शोधायचेत आणि याच्या पुढे लिहून काढायचेत. अगोदर आपण अक्षर कोणकोणते तयार होतात ते बघूया. बघा, अर्ध त आणि र जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय शब्द तयार होतो, अक्षर तयार होतं, त्र. तर त्र असणारा शब्द आपल्याला उदाहरण म्हणून या ठिकाणी एक दिलेला आहे, मित्र. आपण एखादा दुसरा घेऊया. बघा, गोत्र, पुत्र. बघा, या ठिकाणी उदाहरण म्हणून मी तुम्हाला 2 देते. तुम्हाला जेवढे काही सुचतील शब्द ते तुम्ही त्याच्या पुढे लिहून काढायचे, पण कुठं, वहीमध्ये. बरोबर. बघा, जेव्हा अर्ध प आणि र हे एकत्र येतात तेव्हा काय तयार होतं, प्र हे अक्षर तयार होतं. मग प पासून शब्द तयार होणारा, प्र पासून प्रकाश. त्याच पद्धतीने आणखी शब्द सांगा. बरोबर, प्रणव. एखाद्या मुलाचं नाव असतं की नाही, प्रणव. त्यानंतर प्रणिता. व्हेरी गुड. त्यानंतर बघा, अर्ध ट आणि र ह्याच्यापासून काय अक्षर तयार होतं, ट्र. आपल्याला शब्द दिलेला आहे, ट्रक. आपण दुसरा एखादं लिहूया. बघा, पेट्रोल. आहे का रे ह्याच्यामध्ये ट्र, पेट्रोल. त्याच्यानंतर ट्रॅक्टर. ह्या ट्रलाच काय फक्त वरी ॲ जोडलेला आहे, तर ते ट्रॅक्टर. असे कुठेही ज्या ठिकाणी ट आणि र एकत्र येतात अशा स्वरूपात ट्र असतं, ते जिथे जिथे दिसतं ते शब्द तुम्ही काय करायचेत, लिहून काढायचेत. त्यानंतर बघा, अर्ध श आणि र जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय अक्षर तयार होतं, श्र. बघा, त्यापासून आपण लिहिलेलं आहे, श्रावण. मग आणखी एक काही शब्द बघा, श्र पासून श्रावणी. त्यानंतर आणखी श्रमिक, श्रम. बघा, अशा पद्धत जेवढे सुचतील तेवढे शब्द तुम्ही काय करायचेत, लिहून काढायचेत. बघा, त्यानंतर जेव्हा अर्ध र आणि य एकत्र येतात तेव्हा अर्य असं येतं, असं अक्षर तयार होतं. बघा, त्यासाठी उदाहरण म्हणून दिलेलं आहे, चमचमणाऱ्या. बघा, नंतर गोऱ्या. आहे का रे, अर्ध र त्याला य जोडले, पर्या. त्यानंतर
रडणाऱ्या. बघा आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा बरेचसे असे शब्द तुम्हाला मिळतात, ते तुम्ही लिहून काढायचे. त्यानंतर आहे अर्ध र आणि य जोडलेला आहे. तर शब्द काय तो य. बघा उदाहरण दिलेलं आहे सूर्य. सूर्य. आणखी एखादा शब्द बघा शर्यत आहे का रे ह्याच्यामध्ये य. शर्यत. नंतर माधुर्य. बघा अशा पद्धतीने हे तुम्हाला काही जे शब्द मी दिलेले आहेत, या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही शब्द मिळाले तर ते तुम्ही काय करायचे, तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून काढायचे.